नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी 193 ते 199 च्या सहवासात आपण जाऊयात. ज्ञानोबाराय आपल्याला आत्मज्ञानाचं महत्त्व काय आहे, जीवनामध्ये ह्या आत्मज्ञानाचं महत्त्व काय आहे हे व्यवस्थितपणे समजावून सांगतायत. माऊली त्याचा परिणाम ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाविषयी आस्था नाही, आत्मज्ञानाविषयी ज्याला उत्सुकताही नाही, आवडही नाही, त्याचा परिणाम सुद्धा काय होतो हेही सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐके जया प्राणियाच्या ठाई, इया ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ज्ञानोबाराय म्हणतात की अरे, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या आत्मज्ञानाविषयी आत्मज्ञान आपल्याला मिळावं, आत्मज्ञान म्हणजे काय याविषयी उत्सुकता नाही, आवड नाही, त्याच्या जगण्याला जगणं म्हणावं का? त्याच्या जगण्याला काही अर्थच नाही. शून्य जैसे गृह का चैतन्ये विण देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना. आज अत्यंत विशाल उत्तम असं गृह अर्थात घर बांधलेलं आहे, परंतु ते ओसाड पडलंय, त्या घरात राहायलाच कोणी नाही. शून्य जैसे गृह. देह सुद्धा सावयव, सर्व अवयवांसहित उत्तम आहे, सुदृढ आहे, परंतु त्या देहामध्ये चैतन्यच नाही, आत्माच नाही, तर त्याला काही अर्थ आहे का? त्याप्रमाणे तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना. त्याप्रमाणे ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाविषयी आस्था नाही, त्याचं जीवन अज्ञानाच्या मोहात ग्रस्त झालेलं आहे, अज्ञानरूपी मोहाने झाकून टाकलेलं आहे. असं ते ज्ञानहीन म्हणजे ज्ञानविरहित जीवन आहे. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परिते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा पै. माऊली ही ओवी फक्त ज्ञानोबारायच ही ओवी साकारू शकतात, लिहू शकतात, कारण ह्याच्यात माऊलीचा कळवळ आहे. माऊली म्हणतायत, अथवा ज्ञान कीर आपू नोहे. अहो, एखाद वेळेस हे ज्ञान प्राप्त झालं नसेल, परी ते चाड एक जरी वाहे, परंतु ते ज्ञान मला प्राप्त व्हावं अशी मनात इच्छा जरी असेल, तरी तेथ जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा पै. ज्ञानोबाराय म्हणतात, अशी मनात नुसती इच्छा जरी असेल तर अहो, तिथे ते ज्ञान प्राप्त होईल ही आशा तरी आहे. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. अहो, या आत्मज्ञानाची गोष्ट कशाला, परंतु त्या आत्मज्ञानाविषयी आस्था म्हणजे श्रद्धा सुद्धा जर मनात नसेल, तर तो जीव संशयरूपी अग्नीत, माऊली म्हणतात संशयरूप हुताशी, संशयरूपी अग्नीत तो पडतो. आणि हा संशय म्हणजे काय, तर अज्ञान, असमाधान, अस्वस्थता, चिंता, काळजी अशा अनेक गोष्टींनी तो त्रस्त होतो. त्याची अवस्था कशी होते, तर जे अमृतही परी नावडे,
आत्मज्ञानासारखी जी गोष्ट आहे ती जीवाला असमाधान, अस्वस्थता, चिंता, काळजी अशा अनेक गोष्टींमधनं बाहेर काढते. म्हणून त्याला अमृत म्हटलेलं आहे. आत्मज्ञानाला अमृत म्हटलेलं आहे. या संशयरूपी अग्नीत मरण येण्यापेक्षा ते मरण वाचवण्याचं काम, अज्ञानरूपी अवस्थेचा जो त्रास आहे त्या त्रासातून जीवाला वाचवण्याचं काम हे अमृत करतं. पण हे अमृतच आवडत नाही आणि त्या अमृताची चवही चाखायची नाही, त्याच्याबद्दल सुद्धाही काही रुची नाही. त्या जीवासाठी माऊली म्हणतात, तई मरण आले असे पुढे जाणो येकी. तर तो जीव या संशयरूपी अग्नीत नक्की पडणार आणि नष्ट होणार, या बाबतीत काही संशय नाही. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसींची माजे, तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांती नाही. अहो, या जीवाची अशी अवस्था होते की विषयांमुळे मिळणारा जो आनंद आहे त्याच्यात तो रमलेला असतो आणि त्या आनंदाच्या ज्ञानापोटी तो आत्मज्ञानाला तुच्छ मानतो. आत्मज्ञानाविषयी त्याच्या मनात श्रद्धा, आदर नसते. असा जीव संशयाकडनं ग्रस्त होतो. संशय त्याला आपला म्हणतो आणि त्याला नष्ट करतो, याबद्दल काही शंका नाही, एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासीगा. ही फार मोठी सावध करण्याची सूचना माऊली करतायत. ते म्हणतात, अशा रीतीने एकदा का हा जीव जर संशयात पडला, अज्ञानरूपी अंधकारात पडला, तर निभ्रांत जाणे नासला. तर ह्यात कुठलीच शंका नाही की तो वाया गेला. त्याच्या जीवनाचा त्याला स्वतःला काही उपयोग करून घेता आला नाही, आत्महित साधून घेता आलं नाही आणि दुसऱ्यालाही स्वतःच्या जीवनाचा काही उपयोग करून देता आला नाही. आणि अशा रीतीने तो ऐहिक परत्रा मुकला सुखासीगा. या विषयरूपी जगात विषयाचाच आनंद घेत वावरणं हे काही सुख नाही. त्याच्यातून बाहेर पडणं हे खरं सुख नाही, हे शाश्वत नाही, हे नंतर दुःखदायकच होऊ शकतं. ह्या दृष्टीने सावध होणं आणि त्यामुळे मनाचं समाधान टिकणं आणि त्याचबरोबर आत्मज्ञानाच्या साह्याने परमार्थातलं समाधानही चाखणं, या दोन्ही समाधानाला तो मुक्तो. ही माऊली सावधगिरीची सूचना इथे करतायत. माऊली हो, आपणही ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू की आम्हाला या संशयरूपी अग्नीत पडायचं नाही. आत्ताच्या ह्या क्षणाला आत्मज्ञान प्राप्त हो किंवा न हो, परंतु या आत्मज्ञानाविषयी नक्कीच जिज्ञासा आहे, नक्कीच आस्था आहे, नक्कीच श्रद्धा आहे आणि ती उत्तरोत्तर वाढत जाऊ दे. या आत्मज्ञानाचा उदय आमच्या अंतःकरणात होऊ दे आणि कुठल्याही प्रकारे संशयाने आम्ही त्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. हीच आपण ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.